नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसंदर्भात परीक्षांबाबत महत्त्वाची बातमी आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन परीक्षा घेण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात परीक्षांबाबत निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय. तर सप्टेंबर महिना ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय घेऊ शकतो अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि या संदर्भात महत्त्वाची बैठक देखील होणार आहे. आणि त्या बैठकीमध्ये कुलगुरूंसोबतच्या बैठकीमध्ये पुढचा निर्णय परीक्षांबाबतचा घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. ₹7,92,385 विद्यार्थ्यांची परीक्षा कोविडच्या परिस्थितीमध्ये घेणं हे फार जिकरीचं आणि कठीण काम माझे सगळेच कुलगुरू अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडतील याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. जे काही परवाच्या मीटिंगमध्ये ठरेल, टाइम टेबल ठरेल, ते आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू, राज्यपाल महोदयांशी चर्चा करू आणि परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगल्या वातावरणामध्ये घेण्याचा नक्की आमचा प्रयत्न राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की परीक्षा ही कमी मार्काची असेल म्हणजे विद्यार्थ्यांवर ते बर्डन येणार नाही. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, एकूणच शिक्षण मंत्र्यांनी काय सविस्तर माहिती दिली आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत? स्वाती, पदवी परीक्षेतील ज्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आहेत संपूर्ण राज्यभरामध्ये जवळपास 7,92,385 एवढे विद्यार्थी आहेत, त्यांच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. आता या परीक्षा घ्यायच्या झाल्या तर महाराष्ट्रातले जेवढे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांपैकी काही विद्यापीठांनी 10 नोव्हेंबर पर्यंत परीक्षा घेण्याची तयारी दाखवली, तर काही विद्यापीठांनी 30 ऑक्टोबर पर्यंत परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी दाखवलेली आहे. एकूणच काय बघितलं तर सर्व विद्यापीठांची एक जी तारीख आहे ती अजून निश्चित होत नाहीये, कारण अनेक विद्यापीठांची भौगोलिक आणि तिथली कोविड परिस्थिती ही पूर्णतः वेगळी आहे. जी काही परीक्षा होणार आहे ती परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांवरती जाऊन देता येणार नाही, त्यांना तिथे जावं लागणार नाही. त्यांना त्यांच्या घरीच परीक्षा कशी घेता येईल या संदर्भात पर्याय जे आहेत, सुरक्षित पर्याय जे आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. एक सुरक्षित पर्याय देऊन सोप्या पद्धतीने ही परीक्षा घेतली जावी यावर एकमत झालेलं आहे. आणि ह्या सर्व परीक्षांची जी तारीख आहे ती परवा साधारणतः परवा संध्याकाळी 4 वाजता अंतिम निर्णय होणार आहे. आणि त्या संदर्भातला निर्णय राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांनाही कळवला जाणार आहे. आणि त्यानंतरच या परीक्षांच्या तारखांची अधिकृत घोषणा होणार असली समजते आहे. तर परीक्षा कधी होणार याबद्दल पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील चिंता लागून राहिलेली आहे. त्या संदर्भात जी काही माहिती मिळते त्यानुसार ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा याच दरम्यान ह्या परीक्षा होऊ शकतील अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. अगदी उदय, या सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. तर विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीत न टाकता सोयीस्कर पद्धतीने कशा पद्धतीने या परीक्षा घेतल्या जातील याबाबत लवकरच निर्णय होणं अपेक्षित आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. एक मोठा दहशतवादी कारवाईबाबतचा मोठा खुलासा या ठिकाणी झालेला आहे. अबू युसुफनं स्वतः हा खुलासा केलेला आहे. कुकर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता असं त्याने म्हटलंय. दिल्लीतील करोलबागमध्ये हा स्फोट घडवण्याचा कट होता. स्पेशल सेल समोर अबू युसुफनं ही कबुली दिलेली आहे. सध्या ताब्यात असलेल्या दहशतवादी अबू युसुफनं एक महत्त्वाचा खुलासा केलेला आहे. कुकर बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट होता असं त्यानं म्हटलेलं आहे. प्रशांत लीला रामदास आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रशांत, खरं तर एक मोठा खुलासा या ठिकाणी दहशतवादी कारवाईचा म्हणावा लागेल. बरोबर आहे. लष्कर ए तोयबाचा हा एक मोठा कट होता आणि ज्या पद्धतीनं 3 दहशतवाद्यांना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. ISI हँडलर आहे मोहम्मद आणि या ज्या पद्धतीनं तिथल्या जम्मू काश्मीर पोलिसांनी माहिती दिली की एक मोठा स्फोट घडणार आपण हा प्रयत्न जम्मू काश्मीर पोलिसांनी हाणून पाडलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे या पद्धतीने यांनी तयारी केली होती की कुकर बॉम्ब असो की इतरही प्रकारचे जे बॉम्ब असतो, डिलेट बॉम्ब असतात, त्या सगळ्याचा वापर करून मोठ्या घडामोडी घडवायचा. पण ज्या पद्धतीने आज एक छोटा स्फोट झाल्यानंतर संपूर्ण भारतीय लष्कर असो, जम्मू काश्मीर पोलीस असो, या लोकांनी तात्काळ कारवाई केली आणि घटनास्थळावरूनच त्या अतिरेकाला अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. स्टुडिओ. अगदी प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. असेच आपल्या सोबत राहा, कारण आणखीन एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे. ती महत्त्वाची बातमी आहे प्रशांत भूषण यांच्या संदर्भात. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयीन अवमान प्रकरणी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी दंड सुनावलेला आहे. ₹1 दंड त्यांना सुनावण्यात आलाय. तर 15 सप्टेंबर पर्यंत त्यांना दंड जमा करायचा आहे.
आणि दंडाची रक्कम जमा केली नाही तर त्यांना शिक्षा होणार आहे. तर प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नेमकं शिक्षेचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना दंड सुनावण्यात आलाय? आपल्याला माहित असेल की सरन्यायाधीश जे आहेत भारताचे बोबडे, न्यायमूर्ती बोबडे यांच्या संदर्भात प्रशांत भूषण यांनी 2 ट्विट केले होते. त्या ट्विटचा आधार घेत अवमानना प्रकरण त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात सुनावणी झाली आणि या सुनावणीनंतर या प्रकरणामध्ये प्रशांत भूषण यांना दोषी धरण्यात आलं होतं. प्रशांत भूषण यांनी माफी मागावी आणि हे प्रकरण संपवावं अशा प्रकारचं एक प्रयत्न कोर्टाने केला होता, पण प्रशांत भूषण यांनी माफी मागायला नकार दिला. त्यानंतर या सर्व प्रकरणामध्ये निर्णय राखून ठेवण्यात आला आणि आज या संदर्भात अंतिम निर्णय आलेला आहे आणि त्यांनी कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की ₹1 दंड, जर ₹1 दंड प्रशांत भूषण यांना ठोकरण्यात आलाय, जर हा दंड भरला नाही तर त्यांना साधारणतः 3 वर्ष हे सुप्रीम कोर्टात वकिली करता येणार नाही आणि साधारणतः 3 महिन्याची शिक्षा देखील त्यांना सुनावण्यात आलेली आहे आणि ₹1 दंड हा त्यांना 15 सप्टेंबर पर्यंतच्या पूर्वी भरण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे या संदर्भात आता प्रशांत भूषणनी या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती दिली, त्यांनी ट्विट केली की मी ₹1 दंड भरण्यासाठी तयार आहे. पण त्यामुळे आता प्रशांत भूषण यांची भूमिका या संदर्भात काय राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे गुजरातमध्ये आलेल्या पुरासंदर्भातली. गुजरातच्या सुरेंद्रनगर मधला धक्कादायक व्हिडिओ पुरासंदर्भातला समोर आलाय, ज्यामध्ये 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय सातत्याने या भागात पाऊस आहे आणि त्यामुळे गुजरात राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरमय परिस्थिती बघायला मिळते. अशाच इथल्या पुराचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये पुराच्या पाण्याचा वेग प्रचंड आहे आणि या पाण्याच्या प्रवाहात 2 जण वाहून जाताना बघायला मिळत आहेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गुजरात, मध्य प्रदेश आणि आपण पाहतोय विदर्भामध्ये गेल्या 2 दिवसांपासून त्या ठिकाणचे सर्वसामान्य नागरिक पुराचा सामना करतायत. असाच एक व्हिडिओ गुजरातमधल्या पुराचा आपण पाहतोय. सुरेंद्रनगर परिसरातला हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये खरं तर साखळीच्या साह्यानं, दोरीच्या साह्यानं हे सगळे नागरिक हा रस्ता ओलांडताना आपल्याला बघायला मिळते. त्याच वेळी ही भीषण घटना घडलेली आहे. दोघांचा हात निसटल्याचं बघायला मिळतंय, त्यांचा पाय घसरलेला आहे. प्रवाह खूप आहे पाण्याचा आणि त्या प्रवाहामध्ये पाण्याच्या ते स्वतःला सावरू शकलेले नाहीयेत आणि त्यामध्ये 2 जण अशा पद्धतीनं पुराच्या पाण्यात वाहून जाताना या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय. तर ज्या ठिकाणी पुराच्या पाण्यानं जो परिसर वेढलेला आहे त्या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रातही विदर्भामध्ये अनेक जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पूर आलेला आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आपण पाहतोय तो गुजरातमधला सुरेंद्रनगर परिसरातला आहे, ज्या ठिकाणी एक रस्ता आहे. तो रस्ता क्रॉस करण्याचा, ओलांडण्याचा प्रयत्न अनेक नागरिक करत आहेत. एकमेकांच्या सहाय्यानं दोरीचा देखील त्यांनी आधार घेतलेला आहे आणि अशामध्ये पूरमय परिस्थितीचा सामना त्या ठिकाणची लोक करताना बघायला मिळत आहे. यानंतर पुढची बातमी आहे पंढरपुरातून. पंढरपुरात मंदिर खुलं करण्यासाठी वंचितचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांसह 10 आंदोलकांनी या ठिकाणी आज विठ्ठलाचं दर्शन देखील घेतलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पंढरपुरात आज बघायला मिळत आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी देखील, कार्यकर्त्यांनी वंचितच्या मोठी या ठिकाणी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना काळात जी नियमावली आखून दिलेली आहे त्या कोणत्याही नियमांचं पालन या ठिकाणी झालेलं नाहीये. अनेक वेळांपासून ही चर्चा सुरू आहे. खरं तर 11 वाजेपासून जिल्हाधिकारी आपली भेट घेतील, काहीतरी योग्य निर्णय होईल. पण त्यांचा निर्णय झाला पाहिजे ना पहिल्यांदा. एक लक्षात घ्या ना तुम्ही. त्यांच्यासाठी एवढा वेळ थांबला सुद्धा, पण हो मी थांबलो ना. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी का आम्ही असं दिवसभराचं आंदोलन जाहीर केलं, त्याच्यामुळे आम्ही दिवसभर तयारीत आहोत. मग जर असंच हे सगळं सुरू राहिलं तर उपोषणाची वेळ येईल. त्याचा निर्णय आम्ही घेऊ ना. आज होईल तसा काही निर्णय? अजिबात असा काही निर्णय होणार नाही. आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्याला त्या ठिकाणची माहिती देत आहेत. वीरेंद्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आत्ताचं काय चित्र बघायला मिळतंय? स्वाती, आंदोलन पूर्ण झालेलं आहे आणि स्वतः वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन मुखदर्शन घेतलेलं आहे.
आणि मुखदर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे की सरकारशी बोलणं झालेलं आहे आणि 15 दिवसाची नियमावली तयार करण्यासाठी त्यांना वेळ दिलेला आहे. 15 दिवसात नियमावली तयार होईल आणि तर राज्यातील सर्व मंदिरे खुले होतील दर्शनासाठी. पंढरपूरच्या मंदिराबद्दल, पंढरपूरचं स्पर्श दर्शन आहे मंदिरामध्ये, त्यामुळे त्याला काही अवधी लागू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या मते त्यांनी 4 महिने तर लागतील स्पर्श दर्शनासाठी असं स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. आणि तुर्तास आंदोलनाला स्वल्पविराम तर दिलेला आहे. ह्याच्या पुढे सरकार काय भूमिका घेते, लवकरात लवकर सरकारने मंदिरं खुली करावीत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. अगदी वीरेंद्र, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी आहे नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या 2 तालुक्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 7 धरणं 100% भरली असून 9 धरणांमधून विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहरातून जाणारं गोदावरी नदीचं पात्र पूर्ण पाण्याखाली गेलंय. तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलंय. तर अनेक मंदिरातल्या गाभाऱ्यातही पाणी शिरलंय. दरम्यान या मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे. नाशिक शहरात आत्ता जरी ऊन असलं तरी आपण बघतोय की शहरातून प्रवाहित झालेल्या गोदावरी नदीच्या पात्रात काय परिस्थिती आहे. हे श्री क्षेत्र रामकुंड पूर्णपणे पाण्याखाली तर गेलंच आहे, पण त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर पुलाखालनं जवळपास 2000 क्युसेक प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रचंड वेगानं हे पाणी नाशिक शहरातनं प्रवाहित झालं आहे. या गोदावरी नदीतनं जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय, तरी हे पाणी बघण्यासाठी लोकांची गर्दी कायम आहे. गोदा नदी पात्रातला दुतोंड्या मारुती, जे नाशिकचं नैसर्गिक पर्जन्य मापक म्हणून त्याची ओळख आहे, या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी लागलेलं आहे. आणि या पाण्याचा वेग हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हेच पाणी पुढे प्रवाहित झालं आहे नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्याकडे. आणि याच नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातनं जवळपास 9684 क्युसेक प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग मराठवाड्याकडे सुरू झालेला आहे. उत्साही पर्यटकांना रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असलं तरीही लोकांनी सुद्धा काळजी घेण्याची तितकीच आवश्यकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. पुढची बातमी ही नाशिकमधूनच आहे. नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वरमध्ये सध्या पावसाचं थैमान सुरूच आहे. मात्र अशात आता पावसाच्या दिवसात उत्साही पर्यटकांना रोखण्याचं एक मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलंय. सध्या नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे पाण्याचा मराठवाड्याकडे प्रवास सुरू आहे. मात्र पाण्याचा हा प्रवाह बघण्यासाठी लोकही मोठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे धबधब्यांवरती गर्दी करणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोबतच नदीकाठच्या 180 गावांना देखील सतर्क करण्यात आलंय. बातमी वर्ध्यातून. ही वर्ध्यातली दृश्य आपण पाहतोय. वर्ध्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या 31 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यावेळी टिपलेली ही ड्रोन कॅमेऱ्यातली दृश्य आहेत. आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास ही दृश्य आपण दाखवत आहोत. सध्या प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडत 27 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू आहे. महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात आता 101 टीएमसी एवढा पाणीसाठा झालाय. दरवर्षीप्रमाणे 100 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर कोयना धरणाची ओटी भरून जलपूजन केलं जातं. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज कोयना धरणाची ओटी भरून जलपूजन केलं. वीज निर्मिती आणि सातारा, सांगली, कोल्हापूरसह शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसंच शेतीचा प्रश्नही या धरणावरती अवलंबून असतो. गेल्या 15 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे कासाजवळचं धामणी धरणही 100% भरलंय. त्यामुळे धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. तर धामणी धरणातून 9066 क्युसेक प्रति सेकंद वेगानं, तर कवडास धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकूण 13800 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू असून सूर्या नदीला त्यामुळे पूर आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बघत पुढची बातमी. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे. संदीप सिंग आणि भाजप नेत्यांचे
काय संबंध आहे ते तपासा, या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. या मुद्द्यावरून आपण पाहतोय सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी सुरू असताना अशा पद्धतीने सचिन सावंत यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्या संदीप सिंग बद्दलची तक्रार की संदीप सिंग म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि संदीप सिंग यांचे काय संबंध आहे, त्याचबरोबर संदीप सिंग आणि ड्रगचे काय संबंध आहेत, या पद्धतीचं निवेदन माझ्याकडे चौकशीसाठी दिलेलं आहे. हे निवेदन मिळाल्यानंतर याची सखोल चौकशी करण्यासाठी मी हे जात असतो. त्या संपूर्ण सुशांत सिंगचं प्रकरण संपूर्ण आता CBIकडे आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण संदीप सिंगचा भारतीय जनता पार्टी आणि संदीप सिंगचा संबंध काय होता आणि संदीप सिंगचा आणि ड्रगचा काय संबंध होता, ही संपूर्ण चौकशी करण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण मी CBIकडे पाठवतो. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. संवाद साधतायत, थेट जाऊया त्या ठिकाणी. My beliefs and conscience. They strengthen my hope. Freedom of speech and judicial accountability and reforms. What is very heartening is that this case of speech and seems to have encouraged many people to stand up and speak out against the injustices in our society. I would be failing in my duty if I do not thank my legal team. There were many of my colleagues working in my legal team. I can't name all of them, many. Especially senior advocates Rajiv Dhawan and Dushyant Dave. I am more confident now than ever before that truth shall prevail. Long live democracy, Satyamev Jayate. I'll just translate it in Hindi. मैं इसको हिंदी में अनुवाद करता हूँ मेरे स्टेटमेंट का. आपको स्टेटमेंट की कॉपी मिल जाएगी. सुप्रीम कोर्ट ने अभी अपना फैसला सुनाया है मेरे खिलाफ कंटेम्प्ट केस में. मुझे दोषी का करार दिया है कंटेम्प्ट के लिए और ₹1 का फ़ाइन लगाया है और बोला है अगर मैं फ़ाइन नहीं देता तो 3 महीने की जेल और 3 साल के लिए सुप्रीम कोर्ट से मुझे बार कर दिया जाएगा. मैंने पहले ही बोला था कि मैं जो भी सुप्रीम कोर्ट मेरे खिलाफ सेंटेंस देगा मैं उसको खुशी खुशी मान लूँगा. ऑफ कोर्स सब्जेक्ट टू मेरी जो राइट है इसके खिलाफ अपील करने की, क्योंकि मैंने जो कहा है वो मुझे लगता है सुप्रीम कोर्ट ने तो उसको बोल दिया कि ये कंटेम्प्ट है. मुझे लगता है कि वो हर नागरिक का सबसे अहम कर्तव्य है. सच बोलना, जहाँ गलत हो रहा है उसके खिलाफ अपनी आवाज़ उठाना, ये हर नागरिक का सबसे बड़ा कर्तव्य है. सो मैं ये फ़ाइन दे दूंगा, लेकिन जो मेरा राइट है इसके खिलाफ चाहे रिव्यू फाइल करने का चाहे रिट फाइल करने का, दोनों कंटेम्प्ट का जजमेंट और सेंटेंसिंग के जजमेंट को चैलेंज करने का, वो सब मैं करूंगा. और अगर और भी कोई पनिशमेंट इम्पोज किया होता वो भी मुझे मान्य था. ऑब्वियसली सुप्रीम कोर्ट का फैसला सबको मान्य होता है. मेरे लिए सुप्रीम कोर्ट के प्रति बहुत गहरा रिस्पेक्ट रहा है शुरू से, जब से मैं प्रैक्टिस करता रहा हूँ. अब मुझे करीब 37 साल हो गए, 37 साल से ज़्यादा. और मैं ये मानता हूँ कि सुप्रीम कोर्ट वो आखिरी जगह है खासकर गरीब और कमज़ोर लोगों के लिए जो उनके पास आते हैं अपने हकों की रक्षा कराने के लिए, और ख़ासकर एक बहुत स्ट्रॉन्ग गवर्नमेंट जब उनके हक वायलेट करती है उसके लिए जब आते हैं. मेरे ट्वीट कोई सुप्रीम कोर्ट या न्यायपालिका
को चोट पहुंचाने के लिए नहीं करे गए थे, लेकिन इसलिए करे गए थे कि मुझे लगा कि सुप्रीम कोर्ट हाल में जो इनका बहुत अच्छा रिकॉर्ड रहा है उससे थोड़ा सा फिसल गया है। तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुनावण्यात आलेल्या दंडाच्या पार्श्वभूमीवरती प्रशांत भूषण यांनी हा संवाद साधलाय। या महत्त्वाच्या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत।